समाजातील काही रूढी आणि प्रथा यांना फाटा देत काही नाविन्यपूर्ण उपक्रम समाजात राबवले गेले पाहिजे. तसेच प्रत्येकाचा वेळ हा कामी लागला पाहिजे आणि आर्थिक नियोजनसुद्धा नियोजनबद्ध असलं पाहिजे. यासाठी म्हणून वरोड बकाल येथे बारी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि युवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक स्थानिक रुपलाल महाराज मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी गाव आणि परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळेस अनेकांनी आपली मतप्रदर्शन या ठिकाणी केलेत. यामध्ये प्रामुख्यानं तेरवी हा विषय प्रामुख्यानं चर्चेला घेतला गेला. तेरवी आणि तेरवीचे निमंत्रण आदी बाबतीत अनेकांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की यावेळेस समाजामध्ये वेळ काळ आणि आर्थिक नियोजन हे सूत्रबद्ध असलं पाहिजे असे यावर अनेकांनी विचार व्यक्त केले. एक ब्रेक पण लागेल आणि मोजके तेच माणसं आपल्या इथे तेवी येऊ शकतील. आणि याच्यानंतर जे यांनी सांगितलं की आपला जो पूल आहे, पुलामध्ये जो मानपान आहे आणि याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे कोणी जर नातेवाईक असले तर हे त्यांनी वैयक्तिक जाऊन सांगावं. ते किती मोजकं होईल ते, जसं 5-50 गरज होती ते तर सहज होऊन जाईल ते. पण हे पत्रिका देण्याचं एक असं माझं मानस आहे. म्हणजे जसं ते तेवीला पण पत्रिका द्यायची जेणेकरून हे नाही तर मग माझ्या घरी केली आहे तर माझी भाचीची नणद ते असं म्हणजे असं वाटतंच होऊन राहिलं, प्रत्येक जण येऊन राहिलेलं आहे की नाही. आज आपण खरोखरच एखाद्या चांगल्या याच्या विषयावर आपण चर्चेचं आयोजन केलं, याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. आणि आपण जी ही समस्या आपल्या समाजातल्या ज्या काय आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आता समाधान म्हणून जे सांगितलं पत्रिकेचा विषय ठीक आहे, तुम्ही म्हणता योग्य आहे, पण आपले नातेवाईक किंवा बाहेरचे जे आपण म्हणतो किंवा तुम्हाला पत्रिका असेल की तुम्ही घ्या, तसं कोणी बगर पत्रिकेचं हा असं एक माझं मत आहे. आपल्याला कार्यक्रम कसा करायचा, किती केवढा करायचा हा आपल्यावर अवलंबून आहे. लोक टी व्हीमध्ये जे यायचे तेच येतात, जे जेवण करायचे तेच जेवण करतात, अन्यवाडीचे सर्व लोक येतात नाही, हे माझा अनुभव आहे. श्रावणाला येतील, नदीवर येतील, मातीला येतील, कुठेतरी कार्यक्रमाला मदत येतील, त्यांना पत्रिका देणारच आहे आपण. म्हणजे हा कार्यक्रम पण आटोक्यात येईल असं मला वाटते. म्हणजे नाही एक प्रश्न किती वाटलेला आहे आता प्रत्येकाला मध्ये करता येते. फक्त कसं माहिती आहे आपली मानसिक तयारी पाहिजे. जसं कसं माहिती आहे का, समजा त्या याच्या दिवशी स्मशानभूमीत आपण ते पुरवायला जातात येतात की लोक, आपण जर तिथं घरातल्या एखाद्या व्यक्तीने सांगलं किंवा आम्ही आमच्या हा घरातल्या घरात आमच्या अतिशय जवळच्या नातेवाईकात कार्यक्रम करतो तर बरोबर इन्व्हिटेशन येतो, समजून जातात. आणि याच्यात काहीच नाही. म्हणजे तुमच्या जे आपली फॅमिली असते की नाही तिच्यावर फक्त स्ट्रॉंग पाहिजे. आता माझा भाऊ आला आणि मी अनंतर होते सारे नाते मला तेलवी करावं लागते, हे करावं लागते, आम्ही बरोबर देतो. मी फक्त आमच्या 4 जणी बसवलं बरोबर. काही लोकांचं नाव सुद्धा घरात टाकले समोर आता साक्षरबंध आहे, लग्न आहे, हाताला किती शॉर्टकट मध्ये देऊ शकतो. आपल्या ते स्वतः निर्णय आहे. पण ह्याच्यात प्रॉब्लेम कसा आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर बचत जर सांगितलं आमच्या घरातल्या घरात काय करणार, जवळच्या नातेवाईक आहे बरोबर लोक समजतात, ज्याला याचं तो येते. पुन्हा समाज बांधवांच्या मनात आली की काही कुठले कार्यक्रम रद्द करण्याच्या उद्देशाने नाही, तर आपली जी आर्थिक बचत होण्याच्या दृष्टीनं आणि आपली जे मॅन पॉवर वापरल्या जाते, म्हणजे कुठलंही कार्य असो, आपण आचार्याला तो स्वयंपाक देतो. आता काही बाया पोळ्या करायला नसतात, कोणी नसते. तिथं सकाळी 50-100 पोरं असतातच आणि वाढायला त्याला हजर राहावंच लागते. आणि आपल्या गावात इतर जे कार्यक्रम आहेत, धार्मिक उत्सव, ते जर पाहिले तर इतर गावाच्या दृष्टीनं आपल्या गावात सर्वात जास्त असतात. आणि सर्वसामान्य माणसाची मनस्थिती ही आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. आणि एखाद्या मोठ्या माणसानं त्याच्या ऐपतप्रमाणे कार्यक्रम केला तर एखादा गरीब जो असते त्याला कार्यक्रम करताना खूप अडचण येते. आजच्याच कार्यक्रमाचं उदाहरण, त्या माणसाची परिस्थिती काही असो, त्याला रूढी परंपरेनुसार हा कार्यक्रम करावा लागला. आणि आपण जे बसलो ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालत आहे त्या गोष्टीतून कुठेतरी निर्णय निघाला पाहिजे. पण
इतर ज्या गोष्टी आहेत त्या इतर गोष्टीवर आपलं सगळ्यांचं सहमत झालेलं आहे. फक्त समाधान भाऊनी जो विषय मांडला की पत्रिका द्यायच्या, त्या पत्रिका द्यायच्यावर आपण एकमत होऊन नाही राहिलो. आणि त्यावर अर्जुन नगेनं जे बोलले की माझं समजा 13 दिवसात मी फुरशत नाही झाली तर मी ठरवतो की तेरविले जायचं, आणि त्याला जर पत्रिका नाही भेटली तो म्हणते आता आपण तेरविले जाऊ नये, हे त्याचं बरोबर आहे. आणि हे जे बोलावायचं आहे समजा की आपण म्हणजे बोलायचं नाही, काही करायचं नाही, हे आता आपल्या डोक्यात कल्पना आली. त्याच्या अगोदर हा अस्वार मला म्हणजे आवर्जून उभं करून सांगितलं म्हणे का आम्ही असं करा, आम्ही दोघं भाऊ एक जण घरात बसेल माझ्या गावावाल्यांनी कोणाकोणाला बोलायला. आणि आता परिस्थिती अशी आहे, आज त्याची परिस्थिती आहे, पण आता प्रत्येकाच्या कुटुंबात ते मर्यादित होऊन राहिले आणि मॅन पॉवर हे सगळेजवळ कमी पडते. आणि त्याचा योग्य सदुपयोग घेऊन आपली जी भरभराट आहे ही झाली पाहिजे आणि जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम बी झाले पाहिजेत. आणि राहिला प्रश्न व ते स्मशानभूमीमध्ये कोण सांगावं, परंतु हे जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत 2-3 कार्यक्रमामध्ये ज्याच्या कुटुंबात ही परिस्थिती घडते तो ते सांगायला कचकते. मग तू मी काय असं ना माझ्यापासून सुरुवात झाली तर मी सांगायला गजत नाही काय. मग आपला इथं जो निर्णय होईल हा समाज बांधवाच्या वतीनं तिथं कोणीतरी 2-4 लोक समजा एखादा गैर धरू शकते त्याने सांगायचा की वा हा या घरमालकाचा निर्णय नसून समाज बांधवाच्या मिटिंगमध्ये समाजाची सगळी जी परिस्थिती आहे रूढी परंपरेनुसार कार्यक्रम तर झालेच पाहिजे, पण आज जे जग चालते आहे इतर लोक जे चालते आहे त्यासोबत आपण सुद्धा आपली आर्थिक बचत कशी होईल, आपली वेळ कशी वाचेल या अनुषंगानं समाजाचा हा असा निर्णय ठरला. त्यामुळे या घरमालकाच्या मनानं नाही, हे समाज बांधवाच्या मतानं आहे. बिलकुल कोणी हे आता इथं चाललं की बा ज्याच्या घरी असलो तो सांगेन, तो सांगूच शकत नाही. म्हणजे श्रीमंत हे सांगू शकत. मी हे सांगायचं की या दिवशी तेरवी या दिवशी आहे स्मशानभूमी सांगायचं, सावट्या दिवशी सांगायचं, जनजागृती करायची. आता आपले ग्रुप आहे, सगळ्या गोष्टी आहेत, समाजाने ठरवलं मग तो त्या पद्धतीनं लहान करू की मोठी करू. ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्या घरी गेलो तर मला असं वाटतं की आता तेरवीच्या वेळेस आपण जाऊ शकतो तिथं. मग आम्ही तुझं भरून गेलो मग आता तिथे गेल्यानंतर तिथं आम्ही गेलो तर आता वाढतील माणसं काही माणूस 35 माणसं. आता तो समाज सुधारलेला आहे, मग आपला समाज सुधारू शकते ना. मग श्रीमंत आहे म्हणून त्यानं काय भरपूर बोलला त्याच्याशी मी सहमत आहोत. त्यानं फार खर्च केला पाहिजे पण गरीबाला लाजवलं पाहिजे असं काही आहे का. गरीब लाजते बिचारा माहिती आहे काय. आपल्या इथं समाजात आपण जे निर्णय घेतले होते त्याच्यासाठी आलेले अनुभव आहेत की बा आमच्या घरच्यापासून करू नका, हे सर्वेला माहीत असेल बरोबर आहे की नाही. मग श्रीमंत असेल त्यानं जर दान दिलं, आता हे आपलं सामाजिक मंदिर आहे की नाही, तुम्ही मंदिराच्या बांधकामासाठी देऊ नका, मंदिरात पुजारी वाढले त्यासाठी देऊ नका, सामाजिक कार्यासाठी भरपूर पैसा देऊ शकता ना. त्या प्रित्यर्थ दगड लावून द्या त्याच्या आई वडिलांचे प्रित्यर्थ किंवा हे यांनी इतके पैशावर दान दिले म्हणून. पण याचं जे मोठं स्वरूप आहे तेरवीचं, हे मोठं स्वरूप कमी झालं पाहिजे हे आपल्याला म्हणायचं. समाज आपल्या याचा आदर्श घेतात की पहा समाज किती आहे किंवा पत्रिका नाही, पण ज्याला जायचं असलं तो जाते. नातलग असो, हे असो किंवा संबंध असो, इतर तुम्ही समाजाला विचारा. आम्ही त्यांना सांगतो का किंवा आमच्या समाजात आम्हाला पत्रिका नसते, आम्हाला जायचं. हे आपल्या समाजाचा आदर्श आहे. तो तसं पत्रिका लोक काय करतात इतर समाजाला विचारा आणि इतर समाजाला आपण पत्रिका देतो. आणि ज्याला करायची नसली कोणावर काही बंधन काही टाकून गावातील बारी समाज बांधवांची आज बऱ्यापैकी चांगली अशी मोठी बैठक इथे रुपलाल महाराज मंदिरामध्ये संपन्न झाली. सामाजिक काही रूढी परंपरा यावर अनेकांनी आपले मतं मांडले, ज्यामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमच्यासोबत असलेले सर्व उपस्थित होते. आणि काही अनिष्ट रूढी प्रथा ज्या आहेत त्यावर सुद्धा बरेचसे आपला प्रकाश टाकला, आपली मतं मांडली. आणि या मतं मांडताना याच्यातून काहीतरी चांगला निर्णय समाजात आगामी काळामध्ये ठरेल की ज्यामध्ये 1-2 निर्णय आजच्या दिवशी महत्त्वाचे ठरले की एखाद्याची मौत झाली त्या मौतीवर जे येणारे लोक असतात ते त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी मग तेरवी कधीची आहे हे त्या दिवशी सांगलं जाते.
आणि साधारण सर्वसाधारण समाजामध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी कमकुवत असेल किंवा बऱ्यापैकी नसेल अशी लोक त्या ठिकाणी आपला कार्यक्रम हा पुढचा कसा राहील हाही मुद्दा ते त्या ठिकाणी सांगतील यावरही एकमत झालं. शिवाय आगामी काळामध्ये रूपलाल महाराजांची जे जयंती पुण्यतिथी वगैरे कार्यक्रम असतात या कार्यक्रमानिमित्तानं बारी बहुल असलेल्या वडबकाल गावामध्ये घराघरातील नागरिक बारी समाजाचा हा रस्त्यावरील पूजनाला येईल. त्यांच्या घरातली महिला पुरुष स्त्री युवक हे सर्व मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी राहतील असाही निर्णय घेण्यात आला. सोबतच लग्न कार्याप्रसंगी जे काही लग्न कार्य आहेत त्याच्यात निरोप देण्याची जी पद्धत होती घराघरात जाऊन सकाळी रात्री जाऊन सांगायची पद्धत होती ती सुद्धा आजच्या दिवशी सर्वांमध्ये ठरवलं की अशा पद्धतीचा निरोप आता कोणाला दिला जाणार नाही. पत्रिकेमध्येच सहपरिवार असा उल्लेख जर झाला तर त्यानुसार सहपरिवार किंवा जे ज्यांना यायचं आहे ते येतील अशा पद्धतीचा निर्णय ठरला. एकत्रित आजच्या बैठकीमुळे समाजामध्ये एक वेगळेपण आणि एक आगामी काळामध्ये एक चांगला निर्णय या समाज बांधवांनी घेतला असं या ठिकाणच्या या सगळ्या बैठकीतून दिसते.